नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्यक्तिमत्व म्हणजे काय आणि व्यक्तिमत्वाचे स्वरूप याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपला या शैक्षणिक मानसशास्त्र या विषयातील हा शेवटचा टॉपिक आहे, तो म्हणजे व्यक्तिमत्व. आणि या व्यक्तिमत्व या प्रकरणामधील पहिली जी संकल्पना आहे ती म्हणजे व्यक्तिमत्वाचा अर्थ आणि व्यक्तिमत्वाचे स्वरूप. तर व्यक्तिमत्व आणि व्यक्तिमत्वाचा अर्थ बघत असताना आपल्याला माहिती आहे की शिक्षण प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व विकसित करणे या प्रक्रियेला अतिशय महत्त्व आहे किंवा अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारची ही प्रक्रिया आहे. कारण व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासाकडेच शिक्षणाचं संपूर्ण लक्ष असलेलं आपल्याला दिसून येईल. आणि ही जी व्यक्तिमत्व विकासाची जी प्रक्रिया आहे, या व्यक्तिमत्व विकासाच्या प्रक्रियेमध्ये शाळेमधील सर्वच जे मानवी घटक आहेत त्या सर्वच मानवी घटक कार्यरत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि या सर्व घटकांच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकास करण्याचा प्रयत्न आपण शिक्षणाच्या माध्यमातून करत असतो. तर व्यक्तिमत्व किंवा व्यक्तिमत्वाचा अर्थ बघत असताना आपल्याला असं म्हणता येईल की सामान्यतः आज जर आपण विचार केला तर सर्वजण व्यक्तिमत्वाचा अर्थ सांगत असताना व्यक्तिमत्व म्हणजे बाह्यातकारी स्वरूप असा अर्थ सर्वत्र समज आहे किंवा असाच अर्थ साधारणपणे घेतला जातो. म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्ती कसा दिसतो, बाहेरून कसा दिसतो, आणि बाहेरून जर चांगला दिसत असेल तर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व चांगलं आहे असं म्हटलं जातं. म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचे बाह्यातकारी स्वरूप किंवा व्यक्ती कसा दिसतो याच्यावरून बाह्य स्वरूप काय आहे त्या व्यक्तीचं आणि त्याच्यावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व साधारणपणे सांगितलं जातं. म्हणजे एखादा व्यक्ती जर चांगल्या पद्धतीनं तो अतिशय सुंदर दिसत असेल, चांगले कपडे घातलेले असेल आणि जर तो चांगला दिसत असेल तर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व चांगलं आहे असं म्हटलं जातं. परंतु व्यक्तिमत्व म्हणजे केवळ बाह्यातकारी स्वरूप असा व्यक्तिमत्वाचा अर्थ नाही. त्याचबरोबर तत्वज्ञानामध्ये व्यक्तिमत्वाचा अर्थ व्यक्तीचे आंतरिक स्वत्व असा घेतला जातो. म्हणजे तत्वज्ञानाचा विचार केला तर तत्वज्ञानाच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाचा अर्थ सांगत असताना व्यक्तिमत्व म्हणजे आंतरिक स्वत्व, म्हणजे आतून व्यक्तिमत्व कसं आहे, आतून व्यक्तीचे गुणवैशिष्ट्ये कसे आहेत त्याच्यावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ठरवण्याचं काम केलं जातं. परंतु मानसशास्त्राचा जर आपण विचार केला तर मानसशास्त्राच्या माध्यमातून व्यक्तिमत्व म्हणजे केवळ बाह्यातकारी स्वरूप पण नाही आणि आंतरिक स्वत्व पण नाही, तर व्यक्तिमत्वामध्ये या दोघांपेक्षाही अनेक गोष्टींचा समावेश होत असलेला आपल्याला दिसून येईल. तर ह्या अनेक गोष्टी नेमक्या कोणकोणत्या आहेत तर बघा, व्यक्तिमत्व या संकल्पनेमध्ये व्यक्तीची शरीर रचना नेमकी कशा प्रकारची आहे, बुद्धिमत्ता आहे, त्याचबरोबर वैचारिक त्याची पातळी आहे, समायोजन क्षमता आहे, अभिरुची आहे, अभिवृत्ती आहे, स्वभाव आहे किंवा त्याची वर्तन वैशिष्ट्ये आहे, या सर्व घटकांचा समावेश संकलितपणे विचार या व्यक्तिमत्व संकल्पनेमध्ये केला जातो. म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे केवळ त्या व्यक्तीचं बाह्यातकारी स्वरूप नसून किंवा व्यक्ती बाहेरून कसा दिसतो याच्यावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व न ठरवता त्या व्यक्तीची शरीर रचना म्हणजे बाह्य स्वरूप कसं आहे याला तर महत्त्व आहेच, परंतु त्याचबरोबर त्याची बुद्धिमत्ता किती आहे, विचार प्रक्रिया कशी आहे, समायोजन क्षमता किती आहे, त्या व्यक्तीच्या अभिरुची आणि अभिवृत्ती कशा प्रकारच्या आहेत, चांगल्या दर्जाच्या अभिवृत्ती असल्या पाहिजेत, त्याचा स्वभाव किंवा वर्तन वैशिष्ट्ये ही देखील सामाजिक संदर्भानुसार असली पाहिजे, तरच त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व चांगलं आहे असं आपण म्हणू शकतो. अन्यथा केवळ चांगला दिसतो म्हणजे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व चांगलं आहे असा त्याचा अर्थ होऊ शकत नाही. व्यक्तीच्या समाजातील इतर व्यक्तीच्या संदर्भात ज्या काही क्रिया प्रक्रिया घडत असतात त्यातूनच व्यक्तीचे व्यक्तिमत्व साकारत असते. म्हणजे व्यक्तिमत्व ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया केवळ एकट्या प्राण्याची नसून किंवा एकट्या मानवाची नसून त्याला सामाजिक संदर्भ आहे. सामाजिक संदर्भातूनच व्यक्तीचं व्यक्तिमत्व जे आहे हे व्यक्तिमत्व साकारलं जात असतं. कारण व्यक्ती ज्या इतर व्यक्तींच्या संपर्कात येत असते आणि त्या संपर्कात आल्यानंतर त्या व्यक्तीबरोबर ज्या काही क्रिया प्रक्रिया घडत असतात त्या क्रिया प्रक्रियांमधून व्यक्तीचं व्यक्तिमत्व साकारत असतं. म्हणजे इतर व्यक्तींचे
इतर व्यक्तींचा प्रभाव जो आहे तो प्रभाव त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर पडत असतो आणि इतर व्यक्तींच्या कडे असणारी जी काही गुणवैशिष्ट्ये आहेत त्या गुणवैशिष्ट्यांचं अनुकरण करून ती गुणवैशिष्ट्ये आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आणण्याचा प्रयत्न हा दुसरा व्यक्ती करत असतो. त्यामुळं इतर समाजामध्ये असणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या समाजातील इतर व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव देखील व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर पडत असतो आणि त्यांच्यामध्ये जे काही क्रिया प्रक्रिया घडतात त्याच्यामधूनच व्यक्तीचं व्यक्तिमत्व साकारलं जात असतं. म्हणजेच काय की व्यक्तिमत्वाला सामाजिक संदर्भ आहे, कारण व्यक्तिमत्व हे सामाजिक संदर्भाशिवाय विकसित होऊ शकत नाही. त्यानंतर व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व, म्हणजे व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व दोन संकल्पना आहेत. व्यक्तित्व म्हणजे इंडिव्हिज्युअलिटी आणि व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी. इंडिव्हिज्युअलिटी आणि पर्सनॅलिटी म्हणजे इंडिव्हिज्युअलिटी हा शब्द वेगळा आहे, व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी हा शब्द वेगळा आहे. तर व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व ह्या वेगवेगळ्या बाबी आहेत, दोन्ही बाबी एकच नाहीत. तर व्यक्तित्व ही जी संकल्पना आहे, इंडिव्हिज्युअलिटी ही जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये जैविक घटक अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअलिटी, प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तित्व हे वेगवेगळं आहे, व्यक्तिभेद आहेत आणि त्यामुळं एक व्यक्ती दुसऱ्यासारखा कधीही नसतो, कारण हा जैविक घटक त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. जैविक घटक म्हणजेच अनुवंशिकरित्या नैसर्गिकरित्या त्या व्यक्तीकडं जे काही गुणवैशिष्ट्ये आलेली असतात ती गुणवैशिष्ट्ये म्हणजे जैविक घटक. म्हणजे निसर्गानं व्यक्तित्व ही काय आहे, एक नैसर्गिक देणगी आहे, कारण निसर्गानं त्याला रंगरूप दिलेलं आहे, उंची दिलेला आहे, आकार दिलेला आहे, वजन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर अनुवंशिक वैशिष्ट्ये दिलेली आहेत. ह्या सर्व प्रकारच्या गोष्टींना आपण जैविक घटक म्हणतो आणि व्यक्तित्वामध्ये हा जैविक घटक फार महत्त्वाचा असतो आणि प्रत्येक सजीव प्राण्याला व्यक्तित्व आहे. मग तो एखादा इतर प्राणी म्हणजे पाळीव प्राणी असेल, जंगली प्राणी असेल किंवा मानव प्राणी असेल, प्रत्येक सजीवाला काय आहे, व्यक्तित्व आहे. म्हणजे घोडा जरी असला तरी त्याला स्वतःचं एक व्यक्तित्व आहे, माणूस जरी असला तरी त्याला स्वतःचं एक व्यक्तित्व आहे. म्हणून व्यक्तित्व इंडिव्हिज्युअलिटी हा शब्द वेगळा आहे आणि पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व हा शब्द वेगळा आहे. या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत आणि या व्यक्तित्वामध्ये इंडिव्हिज्युअलिटीमध्ये जैविक घटक फार महत्त्वाचा आहे, कारण जैविक घटक ही काय आहे, नैसर्गिक देणगी आहे. व्यक्तीचं वजन, उंची, आकार किंवा रंगरूप आणि त्याचबरोबर आपल्या जन्मदात्याकडून आपल्याकडं आलेली अनुवंशिक गुणवैशिष्ट्ये जी आहेत, ही अनुवंशिक गुणवैशिष्ट्ये कशी आहेत, नैसर्गिक आहेत आणि ती प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळी लाभलेली असतात आणि त्यामुळे ही काय आहे, एक नैसर्गिक देणगी आहे आणि प्रत्येक सजीव प्राण्याला काय आहे, व्यक्तित्व असतं. आणि व्यक्तिमत्वाचा जर आपण विचार केला तर व्यक्तिमत्वाला जैविक आणि सामाजिक अर्थ आहे. म्हणजे व्यक्तिमत्व या संकल्पनेमध्ये जैविक घटक पण महत्त्वाचा आहे, परंतु त्याचबरोबर त्याला सामाजिक संदर्भ सुद्धा महत्त्वाचा आहे, कारण व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे सामाजिक संदर्भानुसारच घडत असतं. हे आपण पहिल्या स्लाईडच्या माध्यमातून देखील बघितलं आणि त्यामुळं फक्त मानवी प्राण्यालाच व्यक्तिमत्व असते. म्हणजे व्यक्तिमत्व हे इतर प्राण्याला असू शकत नाही, केवळ मानवी प्राण्यालाच असते, कारण त्याला सामाजिक संदर्भ आहे आणि सामाजिक संदर्भाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा इतर प्राण्यांना सामाजिक संदर्भ नसतो, केवळ मानव प्राण्यालाच हा सामाजिक संदर्भ आहे आणि सामाजिक आंतरक्रियेतूनच माणसाचं काय होत असतं, व्यक्तिमत्व साकारलं जात असतं आणि त्यामुळं व्यक्तिमत्व हे केवळ कुणाला आहे, मानवी प्राण्यालाच आहे आणि व्यक्तिमत्वामध्ये जैविक घटकाबरोबरच सामाजिक अर्थ किंवा सामाजिक संदर्भ देखील अतिशय महत्त्वाचा आहे. तर अशा प्रकारे इंडिव्हिज्युअलिटी आणि पर्सनॅलिटी हे जे दोन शब्द आहेत, हे दोन शब्द वेगवेगळे असलेले आपल्याला दिसून येतील. त्यानंतर व्यक्तिमत्वाचा अर्थ बघत असताना आपण या ठिकाणी व्यक्तिमत्व हा जो शब्द आहे, हा व्यक्तिमत्व शब्द साधारणपणे कशा प्रकारे तयार झाला तर त्याचा इतिहास असा सांगितला जातो की व्यक्तिमत्व हा शब्द लॅटिन भाषेमधील पर्सोना या शब्दापासून तयार झालेला आहे. म्हणजे लॅटिन भाषेमधला हा जो पर्सोना शब्द आहे, या पर्सोना शब्दापासून व्यक्तिमत्व किंवा पर्सनॅलिटी हा शब्द तयार झाला असं सांगितलं जातं. आणि पर्सोना हा जो लॅटिन शब्द आहे, ह्या लॅटिन शब्दाचा अर्थ आहे अभिनेत्यांनी अभिनय करत असताना तोंडावर घातलेल्या मुखवट्यासाठी किंवा मास्कसाठी वापरला जात होता. म्हणजे जसं सिनेमा असेल, नाटक असेल, याच्यामध्ये व्यक्ती
व्यक्ती एकच असते, परंतु ती अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारत असते. म्हणजे त्या मुखवटा घातलेला असतो, वेगवेगळ्या भूमिकांचा मुखवटा किंवा मास्क त्यानं घातलेला असतो आणि त्या पद्धतीनं त्याचं वर्तन घडलं जात असतं. तशा प्रकारचा अर्थ इथं व्यक्तिमत्वाला दिलेला आहे की व्यक्तिमत्व म्हणजे सुद्धा व्यक्तीचा एक प्रकारचा मुखवटाच आहे, मास्कच आहे. तो समाजामध्ये, कुटुंबामध्ये राहत असताना किंवा उद्योगधंद्यामध्ये जात असताना त्याची जी वेगवेगळ्या प्रकारची भूमिका तो निभावत असतो, त्या पद्धतीचा अर्थ त्या ठिकाणी घेतला आहे. म्हणजे कुटुंबामध्ये त्याची भूमिका वेगळी आहे, समाजात गेल्यानंतर भूमिका वेगळी आहे, शैक्षणिक संस्थेमध्ये गेल्यानंतर भूमिका वेगळी आहे किंवा कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्याची भूमिका वेगळी आहे. अशा पद्धतीनं व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचा मुखवटा किंवा मास्क, अशा पद्धतीचा अर्थ जो आहे हा अर्थ अगदी सुरुवातीला घेतला गेला किंवा पर्सोना या लॅटिन शब्दानुसार हा व्यक्तिमत्वाचा अर्थ जो आहे हा व्यक्तिमत्वाचा अर्थ सांगितला जातो. त्यानंतर रोमन काळामध्ये म्हणजे रोमन काळामध्ये व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीची स्वतःची एक भूमिका असा अर्थ घेतला गेला. म्हणजे प्राचीन काळामध्ये, रोमन काळामध्ये व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीची स्वतःची एक भूमिका अशा प्रकारचा अर्थ व्यक्तिमत्वाचा सांगितला जात होता. आणि आजच्या काळामध्ये देखील सर्वत्र याच अर्थानं व्यक्तिमत्व या शब्दाकडे पाहिले जातं. म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीची स्वतःची एक भूमिका आहे, त्या व्यक्तीची स्वतःची स्वतंत्र अशा प्रकारची भूमिका असते आणि प्रत्येक व्यक्तीची ती वेगवेगळी असते, सगळ्या व्यक्तींची सारखीच भूमिका नसते. म्हणून व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीची स्वतःची एक भूमिका की जी प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी असते. कारण समाजामध्ये आपल्याला अनेक व्यक्ती भेटतात की ज्याच्यामधल्या काही व्यक्ती प्रामाणिक असतात, काही व्यक्ती नैतिक असतात, तर काही व्यक्ती अप्रामाणिक असतात, ढोंगी असतात किंवा काही व्यक्ती अनैतिक असतात. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची स्वतःची एक भूमिका असते आणि त्या भूमिकेवरून व्यक्तिमत्वाचा अर्थ जो आहे तो अर्थ सांगितला जातो. त्यानंतर व्यक्तिमत्वाचा अर्थ सांगत असताना अजून काही गोष्टी या ठिकाणी दिलेत बघा की व्यक्तिमत्व म्हणजे कायम आणि स्थिर अशी स्थिती नसून ती सदैव बदलणारी प्रक्रिया आहे. म्हणजे व्यक्तिमत्व ही कशी आहे, कायम किंवा स्थिर स्थिती नाही किंवा कायम किंवा स्थिर प्रवृत्ती नाही, तर ती काय आहे, बदलणारी आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे सुरुवातीला एकदा निश्चित झाल्यानंतर त्याच्यामध्ये बदल होत नाही असं नाही, तर कायम परिस्थितीनुसार किंवा सामाजिक संदर्भानुसार त्याला येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवानुसार व्यक्तिमत्वामध्ये देखील बदल होत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि हा बदल घडत असताना काय नेमकं प्रक्रिया घडते, तर व्यक्ती आणि तिच्या सभोवताली असणारी संपूर्ण परिस्थिती यांच्या आंतरक्रियेमधून व्यक्तिमत्व बदलत राहतं. म्हणजे व्यक्ती ज्या परिसरामध्ये राहते, ज्या समाजामध्ये राहत असते, त्या समाजामधली किंवा त्या परिसरामधली जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीबरोबर जी काही आंतरक्रिया त्याची चालू असते, त्या आंतरक्रियेच्या माध्यमातून व्यक्तीचं व्यक्तिमत्व जे आहे हे व्यक्तिमत्व बदलत असतं. म्हणजे सुरुवातीला अतिशय रागीट असणारी व्यक्ती ही कायम जीवनभर रागीटच राहते असं नाही, तर परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये फरक देखील पडतो आणि तो शांत देखील झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा पद्धतीनं व्यक्तिमत्व ही स्थिर किंवा कायम प्रवृत्ती नसून ती कशी आहे, बदलणारी अशा प्रकारची स्थिती आहे. आणि व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये भौगोलिक घटक असतील, सामाजिक घटक असतील, अनुवांशिक घटक असतील, सांस्कृतिक घटक असतील, आर्थिक घटक असतील, राजकीय असतील किंवा शैक्षणिक असतील, या सर्व प्रकारच्या घटकांची भूमिका महत्त्वाची आहे. म्हणजे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये हे सर्व घटक परिणाम करत असलेले आपल्याला दिसून येतील की ज्याच्यामध्ये भौगोलिक, सामाजिक, अनुवांशिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक या सर्व घटकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. कारण व्यक्तीचं व्यक्तिमत्व घडवत असताना व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये ह्या सर्व घटकांचा अतिशय महत्त्वाचा रोल असलेला आपल्याला दिसून येईल किंवा अतिशय महत्त्वाची भूमिका असलेली आपल्याला दिसून येईल. त्याच्यातला फक्त एकाच घटकाचं जर आपण या ठिकाणी उदाहरण दिलं तर भौगोलिक घटकाचा जर आपण विचार केला तर भौगोलिक परिस्थिती जसजशी बदलत जाते तसतसं व्यक्तीचं व्यक्तिमत्व देखील बदलत असलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे भौगोलिक घटकाचा जर विचार केला तर त्या भौगोलिक घटकामध्ये असणारा हवामान आहे किंवा तिथली प्राकृतिक रचना आहे, या प्राकृतिक रचनेचा व्यक्तीच्या शरीर रचनेवर परिणाम होत असतो. म्हणजे ज्या ठिकाणचं हवामान जे आहे हे उष्ण आणि दमट हवामान आहे, अशा उष्ण आणि दमट हवामानाच्या प्रदेशातील व्यक्ती ह्या कृष्णवर्णीय असतात. म्हणजे त्यांचा रंग जो आहे तो रंग गोरा नसून थोडासा कृष्णवर्णीय असतो आणि अशा प्रकारचे लोक जे आहेत ते आळशी असतात, कारण तशा प्रकारचं हवामान त्या ठिकाणी त्यांना लाभलेलं असतं. तर
याच्या उलट थंड हवामान किंवा पश्चिम युरोपीय समशीतोष्ण हवामानातले जे लोक आहेत, उदाहरणार्थ ब्रिटिश लोक आहेत, हे ब्रिटिश लोक अतिशय उत्साही असतात, उद्योगी असतात किंवा कर्तृत्ववान असतात, कर्तृत्व संपन्न असतात का, तर तशा प्रकारचं हवामान किंवा प्राकृतिक रचना त्या ठिकाणी त्यांना लाभलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे जे काही सर्व घटक आहेत, या सर्व घटकांचा परिणाम व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये होत असतो किंवा व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये होत असतो. हे सर्व घटक आपण नंतरच्या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. तर व्यक्तीचं व्यक्तिमत्व विकसित करत असताना या सर्व घटकांचा परिणाम जो आहे तो परिणाम त्याच्यावर झालेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर व्यक्तिमत्वाचा अर्थ बघत असताना मग काही वेगवेगळ्या प्रकारच्या मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्वाचा अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक मानसशास्त्रज्ञांनी त्यांच्या व्याख्या ज्या आहेत त्या व्याख्या दिलेल्या आपल्याला दिसतील, की ज्याच्यामध्ये या ठिकाणी पहिली व्याख्या आहे बघा, नॉर्मन येलमन या मानसशास्त्रज्ञांनी एक व्याख्या इथं व्यक्तिमत्वाची दिलेली आहे, की ज्याच्यामध्ये त्यानं म्हटलंय बघा की व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीची शरीर रचना, वर्तन वैशिष्ट्ये, अभिरुची, अभिवृत्ती, मनाचा कल, कृती क्षमता, अभियोग्यता यांची वैशिष्ट्यपूर्ण एकात्मता होय. म्हणजे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये ह्या सर्व घटकांची एकात्मता जेव्हा होते तेव्हा त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व साकारतं. अशा प्रकारचा अर्थ या ठिकाणी नॉर्मन मन या मानसशास्त्रज्ञानं सांगितलं आहे. म्हणजे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये शरीर रचना असेल, वर्तन वैशिष्ट्ये असतील, अभिरुची असतील, अभिवृत्ती असेल, मनाचा कल असेल, क्षमता असतील किंवा अभियोग्यता असतील, ह्या सर्वांचे एकत्रीकरण म्हणजे व्यक्तीचं व्यक्तिमत्व होय. अशा प्रकारचा अर्थ या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. त्यानंतर दुसरा मानसशास्त्रज्ञ आहे गॉर्डन ऑलपोर्ट. गॉर्डन ऑलपोर्ट या मानसशास्त्रज्ञानं व्यक्तिमत्वाचा अर्थ स्पष्ट करत असताना काय म्हटलंय बघा, की व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीमध्ये असलेल्या शारीरिक व मानसिक यंत्रणा की ज्या व्यक्तीचे परिसराशी समायोजन निश्चित करतात. म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे काय, की व्यक्तीची एक प्रकारची शारीरिक आणि मानसिक यंत्रणा आहे की ज्या यंत्रणेच्या माध्यमातून ती व्यक्ती परिसराशी कशा पद्धतीनं समायोजन करते त्याचं निश्चितीकरण केलं जातं आणि त्यांचं संघटन केलं जातं. त्याला व्यक्तिमत्व असं म्हटलेलं आहे. कारण आपण म्हटलं की व्यक्तीचं व्यक्तिमत्व घडत असताना त्याला सामाजिक संदर्भ आहे. सामाजिक क्रिया प्रक्रिया घडत असताना व्यक्ती कशा प्रकारची प्रतिसाद देते, त्या प्रतिसादावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ठरत असतं. म्हणून इथं म्हटलंय की ती व्यक्ती की जी व्यक्ती परिसराशी समायोजन कशा प्रकारे साधते त्याच्यावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ठरत असतं. अशा प्रकारचा अर्थ गॉर्डन ऑलपोर्ट या मानसशास्त्रज्ञानं सांगितलेला आहे. आणि शेवटची व्याख्या आहे ती म्हणजे ए टॅक्सलर नावाचा एक मानसशास्त्रज्ञ आहे. टॅक्सलर या मानसशास्त्रज्ञानं व्यक्तिमत्वाचा अर्थ स्पष्ट करत असताना त्यानं सांगितलं की व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक पर्यावरणात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची एकात्मता होय. म्हणजे सामाजिक पर्यावरणात सामाजिक संदर्भामध्ये घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची एकात्मता म्हणजे समाजामध्ये राहत असताना तो वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर राहत असताना तो वागत असताना त्याचं वर्तन कसं घडतं त्या वर्तनाची एकात्मता म्हणजे व्यक्तिमत्व होय. म्हणजे प्रत्येक व्यक्तीबरोबर आंतरक्रिया घडत असताना त्याचं वर्तन कसं आहे त्याच्यावरून त्याचा व्यक्तिमत्व घडत असतं किंवा व्यक्तिमत्वाचा अर्थ स्पष्ट करण्याचं काम टॅक्सलर या मानसशास्त्रज्ञानं केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं व्यक्तिमत्व म्हणजे केवळ आंतरिक किंवा बाह्य स्वरूप नसून व्यक्तिमत्वामध्ये या सर्व प्रकारच्या गुणवैशिष्ट्यांचा समावेश होत असलेला आपल्याला दिसून येईल. आणि ही सर्व गुणवैशिष्ट्ये ज्या व्यक्तीकडं अनुकूल प्रमाणामध्ये असतील त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व चांगलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ज्या व्यक्तीकडं हे गुणवैशिष्ट्ये किंवा घटक प्रतिकूल असतात त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व चांगलं नाही असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. त्यानंतर व्यक्तिमत्वाचं स्वरूप नेमकं कसं आहे, तर हे व्यक्तिमत्वाचं स्वरूप स्पष्ट करत असताना आपण ह्या 4 मुद्द्यांच्या अनुषंगानं आपल्याला व्यक्तिमत्वाचं स्वरूप स्पष्ट करता येईल. की ज्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे बघा की व्यक्तिमत्व फक्त माणसालाच असते. म्हणजे मगाशी सुद्धा आपण हे बघितलं की व्यक्तिमत्व केवळ माणसालाच असते. त्यानंतर प्रत्येकाला स्वतःचे व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे तिच्या वर्तनातून व्यक्त होत असते.
म्हणजे व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे हे जर आपल्याला समजायचं असेल तर त्या व्यक्तीचं वर्तन कसं आहे, त्या वर्तनामधून आपल्याला त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कळतं. आणि व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू असतात. व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू असतात. अशा पद्धतीनं ह्या 4 मुद्द्यांच्या माध्यमातून आपल्याला व्यक्तिमत्वाचं स्वरूप नेमकं कशा पद्धतीचं आहे हे सांगता येऊ शकतं. तर हे व्यक्तिमत्वाचं स्वरूप कसं आहे हे आता आपण थोडक्यात बघूया. तर व्यक्तिमत्व फक्त माणसालाच असते. म्हणजे पहिला मुद्दा आपण बघूया की व्यक्तिमत्व हे केवळ आणि फक्त माणसालाच असते. कारण माणूस आणि इतर प्राणी या दोघांचा जर आपण विचार केला तर इतर प्राण्यांपेक्षा माणसाला ही बुद्धीची जी देणगी लाभलेली आहे ही देणगी अधिक प्रमाणामध्ये लाभलेली असल्यामुळं सर्वच बाबतीमध्ये, सर्वच क्षेत्रामध्ये माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ असलेला आपल्याला दिसून येईल. आणि ही बुद्धिमत्तेची देणगी माणसाला अधिक लाभल्यामुळं माणसानं संस्कृतीची निर्मिती केली किंवा इतर अनेक क्षेत्रामध्ये माणसानं अनेक गोष्टी निर्माण केल्या की ज्या गोष्टी इतर प्राण्यांना निर्माण करता आल्या नाहीत. आणि त्याचबरोबर माणूस हा कसा आहे, समाजशील प्राणी आहे, विचारी प्राणी आहे आणि सुसंस्कृत प्राणी आहे. माणूस हा कसा आहे, समाजशील प्राणी आहे, विचारी आहे, सुसंस्कृत आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टी इतर प्राण्यांकडं अधिक प्रमाणामध्ये असलेल्या आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे गाढव हा समाजशील प्राणी आहे असं आपण कधी म्हणतो का? नाही. गाढव हा विचारी प्राणी आहे असं आपण कधी म्हणतो का? नाही. गाढव हा सुसंस्कृत प्राणी आहे असं आपण म्हणतो का? तर नाही. कारण हे सर्व जी काही गुणवैशिष्ट्ये आहेत ही सर्व गुणवैशिष्ट्ये ही इतर प्राण्यांना न लागू करता आपण केवळ माणसालाच लागू करतो. आणि व्यक्तिमत्वाचा संदर्भ हा कसा आहे, सामाजिक संदर्भ आहे. समाजातल्या लोकांशी त्याचा संपर्क येऊन त्याच्यामधून व्यक्तीचं व्यक्तिमत्व साकारलं जात असतं. आणि म्हणून व्यक्तिमत्व हे केवळ माणसालाच असतं, इतर प्राण्याला व्यक्तिमत्व असू शकत नाही. कारण इतर प्राणी हे समाजशील नसतात किंवा विचारी नसतात, सुसंस्कृत नसतात किंवा बुद्धिमत्तेची देणगी त्यांना अधिक प्रमाणामध्ये लाभलेली नाही. आणि त्यामुळं समाजामध्ये ते जास्त माणसाबरोबर संपर्क जास्त ठेवू शकत नाहीत. तर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे स्वरूप हे स्थिर नसून ते बदलणारे असते. म्हणजे व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे तर स्थिर नाही, ते बदलणारं आहे. आणि त्याचबरोबर व्यक्तिमत्व हे केवळ एका घटकावर अवलंबून नसून ते अनेक घटकांवर अवलंबून आहे. जसं आपण बघितलं की शरीर रचना त्या व्यक्तीची कशी आहे, त्याचबरोबर तिचा स्वभाव कसा आहे, तिच्या अभिरुची कशा आहेत, अभिवृत्ती कशा आहेत, त्याचबरोबर तिचं वर्तन कसं आहे, समायोजन क्षमता तिची कशा प्रकारची आहे, त्याचबरोबर सांस्कृतिक घटक जे आहेत ज्याच्यामध्ये आदर्श असतील, मूल्य असतील, रूढी असतील, परंपरा असतील, ह्या सर्वच घटकांचा परिणाम जो आहे हा परिणाम व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर होत असतो. त्याचबरोबर आर्थिक घटक असतील, सामाजिक घटक असतील, भौगोलिक घटक असतील, शैक्षणिक घटक असतील, ह्या सर्व घटकांचा परिणाम व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर होत असतो. त्यामुळे व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे एका घटकावर अवलंबून नसून अनेक घटकांवर अवलंबून असतं. आणि हे अनेक घटक जे आहेत ह्या अनेक घटकांचा परिणाम केवळ माणसाच्याच व्यक्तिमत्वावर होतो, इतर प्राण्यांच्या व्यक्तिमत्वावर होत नाही. आणि त्यामुळं व्यक्तिमत्व हे केवळ माणसालाच असते, इतर प्राण्याला व्यक्तिमत्व असू शकत नाही. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे प्रत्येकाला स्वतःचे व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक व्यक्तीला काय आहे, स्वतःचं व्यक्तिमत्व आहे. कारण प्रत्येक व्यक्ती हा एकमेकापासून भिन्न आहे, व्यक्तिभिन्नता आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये व्यक्तिभिन्नता आहे. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखा जशा प्रकारे सारखा दिसू शकत नाही तशाच पद्धतीनं एका व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे दुसऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वासारखं असू शकत नाही. कारण एक स्वतंत्र जैविक घटक म्हणून प्रत्येक व्यक्ती विकसित होत असते. प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र जैविक घटक प्राप्त झालेला आहे, ती एक नैसर्गिक देणगी त्याला प्राप्त झालेली आहे. अनुवांशिक गुणवैशिष्ट्ये प्रत्येक व्यक्तीला प्राप्त झालेली असतात. आणि त्यामुळं तिचा विकास होत असताना सुद्धा ती स्वतंत्र व्यक्ती म्हणूनच होत असते. आणि तिचा विकास होत असताना ती व्यक्ती परिसराशी कशाप्रमाणे समायोजन साधते यावर सुद्धा त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व अवलंबून असतं. म्हणजे
तिचे बौद्धिक वाढ असेल, त्याचबरोबर शारीरिक, भावनिक, सामाजिक, नैतिक विकास असेल, हा सर्व प्रकारचा विकास म्हणजे व्यक्तिमत्व विकास म्हटल्यानंतर केवळ बौद्धिक विकासाचा आपण त्याच्यामध्ये समावेश करत नाही, तर शारीरिक असेल, भावनिक असेल, सामाजिक असेल, नैतिक असेल, सांस्कृतिक असेल, भौगोलिक असेल, आर्थिक असेल, सर्व प्रकारचा हा व्यक्तिमत्व विकास होत असताना ती व्यक्ती परिसराशी कशा प्रकारे समायोजन साधते, म्हणजेच ती व्यक्ती विधायकरित्या समायोजन साधते का विध्वंसकरित्या समायोजन साधते, यावर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व अवलंबून असतं. कारण व्यक्ती ही समाजाशी होकारार्थी समायोजन साधते का नकारात्मक समायोजन साधते, समविषम समसमायोजन साधते का विषम समायोजन साधते, यावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ठरत असतं किंवा यावर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व साकार होत असतं. आणि त्यामुळं प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. एक व्यक्तीचं व्यक्तिमत्व दुसऱ्या व्यक्तीसारखं कधीच असू शकत नाही. कारण व्यक्तीनं परिसराशी समायोजन कशा प्रकारे साधलं त्याच्यावरून त्या प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व साकार होत असतं किंवा ठरत असतं. म्हणून प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे वेगवेगळं आहे. सगळ्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे सारखं कधीच असू शकत नाही. त्यानंतर व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे तिच्या वर्तनामधून व्यक्त होत असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे कशा प्रकारचं आहे हे जर आपल्याला कळायचं असेल, समजायचं असेल, तर ते कशावरून कळेल, तर तिच्या वर्तनामधून. म्हणजे त्या व्यक्तीचं वर्तन, स्वभाव कसा आहे याच्यावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आपण ठरवत असतो. म्हणजे व्यक्तीचे व्यक्तिमत्व जे आहे हे तिची वर्तन असेल, हालचाली असेल, कृती असेल, विचार असतील आणि परिस्थितीला दिलेला प्रतिसाद तिचा कसा आहे याच्यावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आपण ठरवू शकतो किंवा त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व व्यक्त होत असते. म्हणजे ती व्यक्ती कशा प्रकारे वर्तन करते, समाजामध्ये, कुटुंबामध्ये राहत असताना इतर व्यक्तींबरोबर ती कशी वागते, कशा प्रकारच्या हालचाली करते, कशा प्रकारच्या कृती करते, विचार तिचे कशा प्रकारचे आहेत, चांगले आहेत का वाईट आहेत, आणि परिस्थितीला ती कशा प्रकारे प्रतिसाद देते, म्हणजे होकारात्मक देते का नकारात्मक देते, सम देते का विषम देते, चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देते का वाईट रीतीनं प्रतिसाद देते, याच्यावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ठरत असतं. उदाहरण म्हणून या ठिकाणी 2-3 उदाहरणं दिलीत बघा, की धाडसी आणि आत्मविश्वासू व्यक्तिमत्वाच्या माणसाचा जर विचार केला तर धाडसी आणि आत्मविश्वासू व्यक्तिमत्वाचा माणूस कुठल्याही प्रकारची परिस्थिती त्याच्यासमोर आली, म्हणजे अनुकूल परिस्थिती असेल किंवा प्रतिकूल परिस्थिती असेल, त्या सर्वच प्रकारच्या परिस्थितीमध्ये ती अतिशय निर्धारानं आणि आत्मविश्वासानंच वागत असते. म्हणजे ती कधी भीत नाही, कारण धाडसी आहे. अतिशय निडर पद्धतीनं निर्धारानंच ती वागत असते, आत्मविश्वासानंच ती वागत असते. मग परिस्थिती चांगली असेल किंवा वाईट असेल. म्हणजेच काय की तिची वर्तणूक कशी आहे, धाडसी आहे, आत्मविश्वासू आहे, कारण तिच्याकडे हे दोन गुण आहेत. त्याचबरोबर त्याच्या उलट समजा भित्री माणसं असतील आणि ही भित्री किंवा डळमळीत विचारांची माणसं असतील, तर त्याच्यासमोर जर प्रतिकूल परिस्थिती आली तर त्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना न करता ती व्यक्ती काय होते, पळून जाण्याचा मार्ग स्वीकारते. म्हणजे का तर ती व्यक्ती कशी आहे, भित्री आहे, आणि भित्री असल्यामुळं ती परिस्थितीला सामोरं न जाता त्या परिस्थितीपासून दूर पळण्याचा प्रयत्न करते. आणि तिसरं एक उदाहरण इथं दिलंय बघा, की अनैतिक आणि विश्वासघातकी जी माणसं असतात, ही अनैतिक आणि विश्वासघातकी माणसं सुद्धा आपल्या दुष्ट वर्तनातून, कृतीतून किंवा वृत्तीतून आपल्या व्यक्तिमत्वाचा परिचय देत असतात. कारण नेहमी वागत असताना त्यांच्या वर्तनामध्ये अनैतिकता दिसत असते किंवा विश्वासघात दिसत असतो. नेहमी दुसऱ्या व्यक्तीचा विश्वासघात करण्याचीच वृत्ती अशा व्यक्तींची असते, आणि तशा प्रकारच्या वर्तनामधून, स्वभाव वैशिष्ट्यावरून अशी माणसे ही अनैतिक आहेत किंवा विश्वासघातकी आहेत हे आपल्याला समजत असतं. म्हणजेच काय की व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे तिच्या वर्तनामधून व्यक्त होत असतं. तिचं वर्तन कसं आहे, स्वभाव कसा आहे, याच्यावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आपल्याला समजत असतं. आणि त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू असतात. व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. व्यक्तिमत्वाचा एकच पैलू नाही किंवा केवळ एका पैलूनं व्यक्तिमत्व बनत नाही. म्हणजे पैलू म्हणजे गुणवैशिष्ट्ये, की व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे अनेक गुणवैशिष्ट्यांनी बनलेलं आहे. केवळ एकाच गुणवैशिष्ट्याचा समावेश व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये होत नसतो, कारण माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये विविध गुणांचे संघटन झालेले आढळते.
आपण अगदी सुरुवातीपासून बघितलंय की व्यक्तिमत्व म्हणजे केवळ बाह्यातकारी स्वरूप नसून त्याच्यामध्ये शरीर रचना असेल, बौद्धिक क्षमता असेल किंवा विचार क्षमता असेल, अभिरुची असेल, अभिवृत्ती असेल, स्वभाव वैशिष्ट्ये असतील, या सर्व प्रकारच्या घटकांचं किंवा गुणांचं काय आहे संघटन झालेलं असतं. कारण मानवी वर्तनामध्ये विविध गुणांचे एकत्रीकरण आढळते. मानवी वर्तन जे आहे हे वर्तन जर आपण बघितलं की त्याच्यामध्ये अनेक गुण वैशिष्ट्ये आढळतात. जसं आपण आत्ताच बघितलं की तो आत्मविश्वासू असतो, धाडसी असतो किंवा भित्रा असतो, अविवेकी असतो किंवा भ्रष्टाचारी असतो, विश्वासघातकी असतो, प्रामाणिक असतो, त्यागी वृत्तीचा असतो किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारा असतो, राष्ट्रभावना बाळगणारा असतो. म्हणजे अशा प्रकारचे अनेक पैलू जे आहेत या अनेक पैलू त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये आढळत असतात किंवा अनेक गुण वैशिष्ट्ये त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये आढळत असतात. आणि त्यामुळं कधीकधी आपण व्यक्तिमत्व ठरवत असताना, एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व ठरवत असताना फसगत होण्याची कधीकधी शक्यता असते. कारण आपण त्या व्यक्तीची एकदा भेट घेतली आणि त्याच्या वर्तनावरून तो व्यक्ती अतिशय प्रामाणिक आहे अशा पद्धतीचं जर निष्कर्ष काढला तर तो निष्कर्ष कदाचित फसवा असू शकतो. कारण एका भेटीवरून किंवा एका त्याच्या वर्तनावरून असा निष्कर्ष आपण काढू शकत नाही. कारण कदाचित तो तुमच्या समोर तशा पद्धतीने वागला असेल आणि तुमच्या समोरून गेल्यानंतर मग जर तो अप्रामाणिक वागत असेल तर मात्र मग तुम्हाला लक्षात येईल की अरेच्या आपण त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ठरवत असताना तो अतिशय प्रामाणिक व्यक्ती आहे असं म्हटलो, परंतु तशा पद्धतीनं त्याचं व्यक्तिमत्व नाही, आपण त्याच्या संदर्भात काढलेला अभिप्राय हा चुकीचा होता, हे सुद्धा आपल्याला लक्षात येऊ शकतं. म्हणून व्यक्तिमत्व जे आहे हे व्यक्तिमत्व केवळ एकाच पैलूनं बनत नाही, तर त्याच्यामध्ये अनेक पैलू असतात, अनेक गुणवैशिष्ट्ये असतात. आणि हे अनेक गुणवैशिष्ट्ये जेव्हा चांगली असतात किंवा अनुकूल असतात तेव्हाच त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व चांगलं बनतं. हे गुणवैशिष्ट्ये किंवा हे पैलू जर वाईट असतील, प्रतिकूल असतील तर मात्र त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे वाईट बनत जातं किंवा चांगलं बनत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्यक्तिमत्वाचा अर्थ आणि व्यक्तिमत्वाचे स्वरूप या दोन संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे. या पुढील व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.